पृथ्वीवरचा स्वर्ग पहलगाम म्हणून ओळखला जातो आणि याच पहलगाममध्ये TV9ची टीम ग्राउंड झिरोवर पोहोचली आहे आणि याच पहलगाममध्ये योगायोगानं कॅप्टन अभिजित अडसूळसुद्धा पोहोचलेले आहेत आणि आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. 1 वर्ष झालेलं आहे पहलगाम हल्ल्याला, अजूनही ती जखम भरलेली नाही आहे. आदिलला ज्याने प्राण वाचवले, दहशतवाद्यांशी 2 हात केले, त्यांची रायफल रोखली, त्याला घर बांधून देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून झालं. किती मोठं आहे हे सगळं? खऱ्या अर्थानं काश्मीरला या देशातला नाही जगातला स्वर्ग म्हटला जातो आणि जगातले पर्यटक या ठिकाणी येतात. परंतु मागच्या वर्षी 22 तारखेला जो भ्याड हल्ला या ठिकाणी झाला आणि अक्षरशः धर्म विचारून त्या ठिकाणी त्यांची कत्ल केली गेली आणि त्यानंतर त्यामध्ये खास करून एक मुस्लिम आदिल शाह नावाचा जो घोडेवाला होता आणि त्यांनी त्या टुरिस्टना वाचवायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचासुद्धा त्यामध्ये जीव गेला. आणि त्यामुळे आपण एक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब, सगळ्यांना माहिती आहे की एक काम करणारा माणूस, लोकांमध्ये जाणारा माणूस आणि गरिबांची सेवा करणारा माणूस. आणि जेव्हा त्यांना या हल्ल्याबाबत कळलं तेव्हा ते या ठिकाणी आले आणि या ठिकाणी नुसते आले नाहीत, तर जो आदिल आहे, ज्यांनी त्या ठिकाणी या पर्यटकांसाठी आपला जीव दिला, त्याच्या घरी गेले, त्याच्या घरची परिस्थिती पाहिली, अतिशय हलाखीची परिस्थिती त्यांना त्या ठिकाणी दिसलं, अतिशय मोठं त्या ठिकाणचं त्याचं कुटुंब दिसलं आणि म्हणून साहेबांनी त्याला मदत करायचा विचार केला आणि त्या ठिकाणी आज अतिशय उत्कृष्ट असं घर त्या ठिकाणी आत्ताच थोड्या वेळापूर्वीच आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो, ते घर बघून आलो. म्हणजे डोळ्यावर विश्वास बसणार नाही की महाराष्ट्रात राहणारा एक नेता काश्मीरमध्ये कुठेतरी असा प्रसंग घडतो. महाराष्ट्रातल्या लोकांना वाचवण्यासाठी ज्या घोड्यावाल्याने आपला जीव दिला, त्याच्यासाठी अशा पद्धतीचं कार्य या राज्यात नाही, या देशात नाही, या जगात अतिशय दुर्मिळ असं आपल्याला बघायला मिळेल. कोणीही नेता अशा पद्धतीचं काम करताना दिसणार नाही. स्वखर्चाने आम्ही सरकारी तिजोरीतून हे करतो, सरकारी तिजोरीतून ते करणारे लाखो नेते या जगात भेटतील, परंतु स्वखर्चाने अशा पद्धतीने मदत करणारा एकमेव नेता आहे ते एकनाथजी शिंदेसाहेब आहेत. नक्कीच. पण आदिलला घर बांधून दिलेलं आहे, या घराची चावी कधी त्याला दिली जाणार आहे? त्याचं कुटुंब कधी स्थलांतरित तिथे होणार आहे? उद्या त्याच्या आई वडील, त्याचे भाऊ, त्याचे बहीण, त्याचं संपूर्ण कुटुंब यांना त्या ठिकाणी उद्या चावी दिली जाणार आहे. उद्या त्याचं ते आणि नुसतं घर नाही दिलं, सुई धाग्यापासून ते जीवनावश्यक वस्तू, ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात त्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी साहेबांनी आमच्या पुरवलेली आहे. म्हणजे घरात जायचं, फक्त त्यांनी घरामध्ये पाऊल ठेवायचं आहे, घरातल्या प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं कार्य माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. नक्की. दुसरा प्रश्न, तुम्ही पहलगाममध्ये फिरताय, कशी परिस्थिती वाटते इथली? अजूनही पर्यटकांच्या मनामध्ये भीती येते? केवळ एकच दिवसासाठी इथे येतात, सकाळी येतात, संध्याकाळी निघून जातात, स्टे करत नाही? नाही, नक्कीच. कारण आम्ही जेव्हापासून येतो इकडे, त्या ठिकाणी आम्ही ती आदिलच्या घराची सगळं पाहणी केली, उद्याच्या कार्यक्रमाची व्यवस्था पाहिली आणि त्यानंतर आम्ही इकडे आलो. आणि येताना खरं जेव्हा चर्चा इकडच्या लोकांशी झाली, तर अतिशय या ठिकाणी भीतीचं तसं वातावरण अजूनही देशातल्या लोकांमध्ये आहे. इथलं वातावरण जरी चांगलं दिसत असलं तरीसुद्धा येणारा जो पर्यटक आहे यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली, त्यामुळे इथल्या लोकांचंही नुकसान होतं आणि खऱ्या अर्थानं इथले जे पर्यटक आहेत ते खास करून दुसऱ्या ठिकाणी आज जात आहेत आणि त्यामुळे इथल्या लोकांचंही नुकसान मोठ्या पद्धतीने होतं. आणि त्यामध्ये मला वाटतं माननीय शिंदेसाहेबांनी जो निर्णय घेतला, मागे स्वतः शिंदेसाहेब आले, एकदा नाही दोनदा नाही, आज टीकाकार त्या ठिकाणी साहेबांवर काही ना काही पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न करतात, परंतु जे माननीय शिंदेसाहेब काम करतात ते काम करण्याचा कुठलाच नेता प्रयत्न करत नाही. आणि म्हणून खास करून सांगू इच्छितो, जे काम माननीय शिंदेसाहेबांनी केलं आहे हे अभूतपूर्व काम, न भूतो न भविष्यती कुठलाही नेता हे करू शकत नाही, असं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. विरोधक तर टीका करतात, विरोधक म्हणतायत की केंद्रामध्ये नेतृत्व हवं आहे म्हणून एकनाथ शिंदे हे सगळं करतायत. हे बघा, केंद्रामध्ये नेतृत्व हवं म्हणून प्रत्येक नेता हा गेले कित्येक वर्ष धावतोय आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही केंद्रामध्ये नेतृत्व पाहिजे म्हणून अशा पद्धतीने कधीही मागणी केलेली नाही. उलट जे करत होते ते आज तिकडेच बसलेले आहेत आणि जे मागत नाहीत त्यांना आज सगळं काही मिळतंय. उलट माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे काम करतायत त्याच्या पलीकडे जाऊन मानवतेचा धर्म प्रत्येक वेळी पाळणारा हा एकमेव नेता आपण पाहिलं. जेव्हा आखाती देशांमध्ये सुद्धा जेव्हा आपले भारतीय पर्यटक अडकले होते, मणिपूरमध्ये सुद्धा मागे जेव्हा आपण पाहिलं, जेव्हा
वॉर चालू होता तेव्हा आम्ही बँगलोरला मी माझ्या स्वतःची परिस्थिती सांगतो. आम्ही बँगलोरला इलेक्शनमध्ये होतो आणि तेव्हा तिकडच्या तरुण मुलांचे फोन आले. आम्ही त्या ठिकाणी कॉलेजमध्ये अडकलेलो आहोत, बाहेर मोठं त्या ठिकाणी दंगल घडते, आम्हाला साहेब बाहेर काढा. आणि साहेबांनी लगेच त्या ठिकाणी आमचे राज्यप्रमुख आहेत टोंबी सिंग, कारण मी स्वतः तिकडे हजर होतो त्यामुळे माझ्या समोरच्या डोळ्यासमोरच्या गोष्टी टोंबी सिंग म्हणून आहेत, त्यांना फोन केला. तिकडे शिवसेनेची पूर्ण फौज जाऊन त्या मुलांना त्या कॉलेजमधून काढून त्यांनी आपल्या शिवसेनेचं जे त्या ठिकाणी कार्यालय आहे मोठं त्या ठिकाणी ठेवलं. त्या ठिकाणून त्यांना रेडिसन हॉटेलमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी माननीय साहेबांनी चार्टर फ्लाईट स्वतःचं पाठवून त्या ठिकाणची मुलंसुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जे माननीय शिंदेसाहेब करतात हे वर्षानुवर्षे करत आलेले आहेत. आज नाही, कुठेही महापूर झाला माननीय शिंदेसाहेब त्या ठिकाणी महापुरामध्ये छातीवर पाण्यामध्ये त्या ठिकाणी घुसतात. कोविडमध्ये सुद्धा आपण पाहिलं किट घालून माननीय शिंदेसाहेब स्वतः सगळ्या पेशंटपर्यंत पोचत होते. जिथे जिथे जेव्हा जेव्हा जनतेला गरज असते त्या त्या ठिकाणी पोचणारा नेता या जगामध्ये एकच आहे, तो एकनाथ शिंदे साहेब आहेत. नक्कीच तुम्ही परत ॲक्शन मोडमध्ये दिसताय. विधान परिषदेसाठी पण तुमच्या नावाची चर्चा आहे. जर जबाबदारी मिळाली तर निभावणार आणि जर नाही मिळाली तर मग प्रतिक्रिया काय असणार? बघा, शिवसेनेचा राष्ट्रीय सचिव म्हणून गेले 4 वर्ष मी काम करतो. याआधी शिवसेनेमध्ये आमदार म्हणून काम केलेलं आहे, शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून मुंबईमध्ये काम केलेलं आहे आणि मी माझं कार्य आतापर्यंत करत आलेलो आहे, भविष्यातही करत राहीन. माननीय शिंदेसाहेबांनी जर आशीर्वाद दिला तर नक्कीच त्याचं सोनं करून दाखवू, एवढंच सांगू शकतो. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.